बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा गोकुळात राधा उपाशी. 60 वर्षांची राधा म्हणजे राधाबाई. 20व्या वर्षी लग्न झालं. पुढच्या 40 वर्षांच्या काळात मुलं झाली, त्यांची लग्न झाली, सुना आल्या, जावई आले, नातवंड झाली. पण बाई 60 वर्षांची वाटतच नाही. वाटते 40-50 वर्षाची. सुना कोण आणि सासू कोण हे ओळखता येऊ नये एवढी चटपटीत. केस रंगवून पांढऱ्याचे काळे केल्यानेही वय ओळखता येत नाही हे जरी खरं असलं तरी तेवढंच कारण नाही बरं. ती मुळात आहेच उत्साही, उमदी, कष्टाळू आणि प्रेमळ सुद्धा. गाव शिवारात वाढलेली, झाडावर चढलेली, विहिरीत नदीत पोहलेली, भातुकलीपासून मुलांबरोबर गोट्या आणि विठी दांडू सुद्धा खेळलेली, पुन्हा शेतात रमलेली, वेळप्रसंगी गोठ्यातल्या गाई म्हशींची धार काढलेली एका शेतकऱ्याची मुलगी राधा. हाडापेरानं मजबूत पण संवेदनशील मनाची, हळव्या प्रवृत्तीची बाई. आपलं गाव शिवार सोडून लग्न होऊन आली ती निमशहरी गावात. छोट्याशा बंगल्यात, काळ्या मातीशी जोडलेली. नाळ तुटली तरी डांबरी रस्त्यावरच्या बंगल्यात ती रुजली, रमली म्हणजे स्वतःला रमवलं. पण मनाच्या कोपऱ्यात गाव शिवार जपलं, जपून ठेवलं. अशा या राधेचं गमतीचं म्हणजे दुसऱ्यांसाठी गमतीचं, पण ते तिच्यापुरतं पुनरानुभवाचं कुठलं ते सांगतेच. समाधानात रमण्याचं अनेक कारणांपैकी एक कारण. आता हेच बघा, पिशवीतून आणलेलं दूध पिशवीचा कोपरा कापून ती भर्र दिशी भांड्यात ओतत नाही, तर हाताच्या बोटाने, विशेषतः अंगठा आणि उरल्या 4 बोटांनी पिशवीवर दाब देत, म्हणजे हळूहळू पिशवी दाबत धार काढल्यासारखी पिशवीच्या छोट्याशाच कापलेल्या जागेमधून सरळ तीव्र धार पातेल्यात सोडते आहे. येणारा आवाज आणि दुधावर जमणारा पांढरा शुभ्र फेस बघून समाधानानं गालातल्या गालात हसत आपल्याशीच डोलते आहे. जेव्हा जेव्हा ती स्वतः पिशवीतलं दूध ओतते तेव्हा तेव्हा ती तशाच पद्धतीनं ओतते. ओट्यावरचं दुधाचं भांडं तिला आनंदानं हसल्यासारखं वाटतं. आई, काय करताय हे? एखाद्या सुनेनं विचारलंच तर, काही नाही ग, दुधाला फेस आणते. ती हसत म्हणाली की सुनच मान उडून विचारते, कशाला? अगं, फेस आलं की दूध ताजं धारोष्ण वाटतं. तुम्ही पण ना. तिला सासूचा वेडेपणा वाटतो हा. कधी नातू येऊन विचारतो, आजी काय करतेस? दिसत नाही का रे, दूध ओतून घेते. ते दिसतं ग, पण असं का ओतते आहेस? तो आश्चर्याने विचारतो आणि म्हणतो, सरळ ओत ना. तेव्हा त्याच्या कानात हळूच सांगते, अरे मी धार काढते, म्हणजे काढल्यासारखं करते. मला छान वाटतं. तुला बघायला कसं वाटतं सांग बघू? मला ना मज्जा वाटते. पातेल्यात आलेला दुधाचा फेस बघून दूध प्यावंसं वाटतं. त्याचा चेहरा फुलतो. पिणार? नाही. चमकत्या डोळ्यांनी पण सावधपणे इकडे तिकडे पाहत तो म्हणतो, आई रागवेल ना. दूध उकळल्याशिवाय पिलेलं तिला आवडत नाही. ओढेल ती मग, तुलाही आणि मलाही. हो रे बाबा, ते खरं आहे. पण फेसाळलेलं दूध पिताना मज्जा वाटते. थोडं पिऊन तर बघ. बघ, पी. थोडं दूध ती त्याला ग्लासमध्ये ओतून देते. म्हणते, काही होत नाही, पी. पाश्चराइज्ड केलेलं दूध आहे हे. नातू दूध पितो. म्हणतो, आजी मस्त वाटतं. तुला मिशा आल्यात बघ पांढऱ्या. आजी हसते. मिशीवरून मूठ फिरवून नातू दुधाचा फेस पुसून घेतो. आजी आणखीच हसते. अरे बाळा, अशा दुधाला म्हणजे धार काढत असल्याच्या दुधाला धारोष्ण दूध म्हणतात.
लहान असताना आम्ही असं दूध गोठ्यात जाऊनच प्यायचो. आपला ग्लास सोबत घेऊनच गोठ्यात जायचो आणि दूध तिथंच प्यायचो. वाह, मस्तच वाटायचं. अशी ही राधा, नवं जुनं समजून घेणारी, नवं स्वीकारत असताना सोबत जुनंही घेऊन वावरणारी आणि ते नातवंडांसमोर ठेवत जाणारी आजी. बेंदूर, पंचमी, दसरा, दिवाळीच काय, ईद आणि ख्रिसमससुद्धा नातवंडांबरोबर साजरं करणारी. ईदला शेवयाची खीर करेल, ख्रिसमसला केक करेल, नातवंडांना आणि त्यांच्या मित्रांना केक आणि चॉकलेट वाटेल. दिवाळी दसऱ्याला नातवंडांच्या इतर धर्माच्या म्हणजेच मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांना फराळाला बोलवेल. सगळ्यांना घेऊन सण साजरा करेल. अशावेळी आमच्या आई म्हणजे मिष्टान्न करायचं नुसतं निमित्त शोधत असतात. सुना बडबडतात, अशानं उद्या सगळ्यांचं कोलेस्टेरॉल वाढलं की समजेल. किती ते गोड खायचं? तुपाशिवाय एक तरी गोड पदार्थ होतो का? पण सांगणार कोण? काही होत नाही ग, सासू मग म्हणते. खावं आणि ते जिरवावं म्हणजे काही वाढत नाही. तुमचं ते कोलेस्टेरॉल आणि सण काही फक्त खाण्यासाठी नसतात ग. त्यामागचं कारण समजावं मुलांना. मुलांनी एकत्र यावं, मुलांना सोबत घ्यावं म्हणून करते मी हे. सणाचं ठीक आहे हो, पण आंबेडकर जयंती, शाहू जयंती, ज्योतिबा फुले जयंती, सावित्रीबाई जयंती हे काय? सगळं करायलाच हवं का? बाई ग, खरंच शाळा शिकलाय ना तुम्ही? ती म्हणते, अगं सणांपेक्षा हे जास्त समजायला हवं मुलांना. परवा माहिती आहे का? हसत ती पुढे म्हणाली, माझ्या मैत्रिणीनं मागच्या आठवड्यात आपल्या नातवंडांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला नेलं. सगळं प्रदर्शन बघून बाहेर आल्यानंतर नातीनं काय विचारलं असेल? विचारलं, सांताक्लॉजचं प्रदर्शन होतं काय हे? काय हे? कर्मवीर आणि सांताक्लॉज ओळखता आलं नाही हे म्हणजे अतिच झालं. कसं ओळखणार? इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना शाहू, फुले, कर्मवीर काय समजणार? संविधानामुळं आंबेडकर माहीत असतील फार, बाकी उजेडच सगळा. आपल्या मुलांचं असं होऊ नये म्हणून मी हे करते. खरं तर हे तुम्ही करायला हवं, पण तुम्ही करत नाही म्हणून मी करते. ते खरं हो, पण तुम्ही फक्त सुरुवात करता. पुढचं सगळं आम्हालाच करावं आणि निस्तरावं लागतं, त्याचं काय? अर्थात त्यात राग नसतो, पण थोडी नाराजी असतेच. अशी ही राधा. घराभोवती कंपाऊंड भिंतीच्या आत मुलांनी लावल्या केवळ देखण्या दिसणाऱ्या रंगीबेरंगी झाडांखाली कोथिंबिरींसाठी कधी धने टाकते, मेथीच्या भाजीसाठी मेथ्या टाकते, पालकाच्या भाजीसाठी पालकाच्या बिया टाकते. फक्त स्वतःच टाकत नाही तर नातवंडांना टाकायला लावते. कोथिंबीर, मेथी, पालक उगवायला लागलं की ते नातवंडांना दाखवते. थोडी थोडी रोज वाढणारी पालेभाजी वीतभर उंचीची झाली की त्यांचे चेहरे हसायला लागतात, डोळे बोलायला लागतात. हे बघण्याचा आणि शिकण्याचा अनुभव खूप मोठा असतो. पण मुलं म्हणतात, आई कशाला करतेस हे? बाजारात सगळं मिळतं आणि तसंही हे पुरतं कुठं? पुन्हा विकत आणावंच लागतं. मग कशाला हा खटाटोप करतेस? त्यांना काय माहिती की तिला काय मिळतं ते. ती म्हणते, अरे तुझ्या शोच्या झाडांना तर काही धक्का लागत नाही ना, मग कशाला तुझी वटवट? मुलगा त्यावर काही बोलत नाही, पण नाराजी दिसतेच त्याची. राधा मात्र सगळ्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करते. घराच्या पाठीमागे मोकळी जागा आहे. तिथं एक गाय किंवा म्हैस बांधावी. म्हणजे गाय किंवा म्हैस पाळली म्हणजे घरचं ताजं दूध मुलांना मिळेल. ही तिची अपेक्षा तर कधीच पूर्ण झाली नाही. नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळ्यांनी उत्तर दिलं, दुधासाठी जनावर पाळणं परवडत नाही. शिवाय तिघांनी मिळून प्रश्नांचा भडीमार केला, एवढा की तिला बोलायची संधीच मिळाली नाही. जनावरं पाळणं एवढं सोपं आहे का? त्याची निगा कोण राखणार? धार कोण काढणार?
आणि शेण कोण काढणार? आणि त्या शेणाचं काय करणार? तू म्हणशील मागे कोपऱ्यात उकिरडा बांधूया, नाहीतर म्हणशील गोबर गॅस बांधूया. तुला सगळं सोपं वाटतंय, पण हे करणार कोण? एवढी मोठी तक्रार नवऱ्याची. आणि गवत कुठून आणणार? चारा विकत आणून गाय कशी परवडेल? तेवढ्या पैशात दूध विकत मिळतं. आई, समजतंय का तुला? साधं आर्थिक गणित जमत नाही. हो ना. आणि शेणामुतांचा घाणेरडा वास किती येईल? वास आल्यासारखी सुनाने तोंड केली. राधाला गप्प बसावं लागलं. पण एकदा तिच्या धाकट्या मुलानं राजननं तिला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. त्याचं काय झालं? मुख्याध्यापक पदावरून मंगेशराव म्हणजे राधाबाईंचा नवरा मंगेश सेवानिवृत्त झाल्यानंतर MA BEd झालेला. त्यांचा मोठा मुलगा चेतन त्याच संस्थेत शिक्षक म्हणून लागला. हायस्कूल अनुदानित असल्यामुळं पगार चांगला होता. पण MCOM झालेला छोटा मुलगा राजन आपल्या पतसंस्थेतल्या नोकरीवर आणि मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर समाधानी नव्हता. त्याला काहीतरी करायचं होतं, पण काय करायचं ते समजत नव्हतं. त्याची व्यापारी वृत्ती नसल्यामुळे एखादा छोटा मोठा व्यवसाय करावा तर त्यातलं ज्ञान नव्हतं. मग करणार काय? एक हताशपण त्याला खात होतं. कशात उत्साह वाटत नव्हता. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहोत याची बोच त्याला अस्वस्थ करायची. त्यातून एक न्यूनगंड त्याच्यात दिवसेंदिवस वाढत चालला होता. आपण निरुपयोगी आहोत. आपल्या पगारावर आपण आपलं कुटुंब चालवू शकत नाही. बाबांची पेन्शन असल्यामुळे चटके बसत नाहीत. पण उद्या मुलं मोठी झाल्यावर काय? त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचं काय? अचानक कुठली आपत्ती आली तर? मन खायचं त्याला. काही समजायचंच नाही. एवढी काळजी करू नकोस रे, आई त्याला समजवायची. तुझी मुलं हुशार आहेत, शिकतील ती. पण त्याला चैन पडत नव्हती. काय करू काय करू काय करू? जुनाट लाकडाला वाळवी लागावी तशी त्याच्या स्वप्नांना वाळवी लागली होती. 2 मुलं म्हणजे फार झाली. एकावर थांबलो असतो तर जगण्याचं एवढं ओझं झालं नसतं. चिडचिड व्हायची. पण तो मनाला सांगायचा, आता चिडचिड करून काय उपयोग? त्यापेक्षा काय करायचं याचा विचार कर. आणि एक दिवस अख्ख्या कॉलनीला 2 व्हीलरहून दूध घालायला आलेल्या गवळ्याला पाहून त्याच्या मनात आलं, किटलीतून घरोघरी दूध घालणाऱ्या गवळ्याला जर 2 व्हीलरवरून दूध घालायला परवडतं, मग आपणही असं काही का करू नये? दुधाचा प्रोजेक्ट, डेअरी व्यवसाय, मुक्त गोटा पद्धत, त्यातून मिळणारा नफा वगैरेबद्दल त्यानं वाचलं होतं. अशा व्यावसायिकांना त्याच्या पतसंस्थेनं कर्जही दिले होतं. त्यांचा व्यवसायही चांगला चालला होता. हप्ते वेळेवर जमा होत होते. मग आपल्याला हे करायला काय हरकत आहे? मनात ठिणगी पडली आणि झपाटल्यासारखा तो कामाला लागला. गायींचा प्रोजेक्ट केल्या अनेकांना भेटून आला. मुक्त गोठे बघून आला. गायी, त्यांच्या किमती, होणारा खर्च, मिळणारं दूध, विक्रीतून होणारा नफा याची आकडेमोड करून त्यानं ठरवलं, गायी आणायच्या आणि दुधाचा व्यवसाय करायचा. सुरुवातीला बाबा मदत करतील. 2 माणसं घेऊ मदतीला. आपली पतसंस्था कर्ज देईलच. 2 महिने रजा काढू आणि जम बसू. कर्ज फिटल्यावर 4-5 वर्षांत सगळी शक्ती इकडेच लावू. त्यानं मग मित्रांशी चर्चा केली. बाबांच्या कानावर घातला आणि ठरवलं, आता मागे हटायचं नाही. पण आतून धडक बसली. जमेल का हे आपल्याला? मन म्हणालं, यातला तुला अनुभव नाही, तुझ्या बाबांना अनुभव नाही. कधी गोठ्यात न गेलेला तुला कसं जमेल? चुप चुप, त्यानं मनाला फटकारलं. असे निगेटिव्ह विचार मनात आणू नको. मी करणार 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 म्हणजे करणारच. आणि त्याला एवढा आनंद झाला की त्याच आनंदात तो आईला म्हणाला, आई, तुझं स्वप्न आता पूर्ण होणार.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच तिला उत्साह आला. कसलं स्वप्न? मंगेशराव तिला बोलले होते, पण ते न सांगता तिनं ते विचारलं. त्याच्या तोंडून ऐकणं तिला महत्वाचं वाटलं. तुला एखादी गाय किंवा म्हैस पाळायची होती ना? हो. मग? मी आता गायींचा प्रोजेक्ट करणार आहे. म्हणजे गायी आणणार आहेस? हो. त्याचे डोळे चमकत होते. मग तसं म्हण ना, प्रोजेक्ट काय म्हणतोस? ती आश्चर्यानं म्हणाली. पण तिला खूप आनंद झाला. मनात म्हणाली, त्याचा आनंद असाच टिकू दे. त्याचं स्वप्न साकार होऊ दे. त्याला यश मिळू दे. अरे मग गायी बांधणार कुठं? पाठीमागं गोठा तर बांधून घे. तूर्तवर पत्रे टाकलास तरी हरकत नाही. हा गायी घरामागे नाही, आपल्या प्लॉटवर आणणार आहे. गावाबाहेर आपली 10 गुंठे जागा आहे ना, तिथं. तिथं? प्लॉटवर होय? बरं बाबा, तिथं तर तिथं. मी येत जाईन तुझ्या गाडीवरून. तेवढाच माझाही वेळ चांगला जाईल. पुढचे दिवस भराभर गेले. वेळ त्याला पुरेनासा झाला. आणि एक दिवस तो म्हणाला, आई, जरा 2 दिवस पूर्ण एवढा डबा करून दे. का रे? कुठं ट्रिपला जाणार आहेस का? सपना बोलली नाही तसं काही. अगं ट्रिपला कुठला? गायी आणायला चाललोय. गायी आणायला? कधी? कुठं? कसं? कुणाबरोबर? बापरे, किती प्रश्न विचारतेस. अहो, आईचं स्वप्न पुरं होतंय ना, राजेंची बायको सपना म्हणाली. त्याचा हा आनंद बघा बघा बघा, किती एक्सायटेड झालेत त्या. कधी जाणार आहेस? आजच संध्याकाळी. त्याचा उत्साह स्पष्ट दिसत होता. बरोबर कोण आहे? आईचा काळजीचा सूर. अरे, गायी आणणं एवढं सोपं नाही. त्यातलं समजायला हवं. चांगली दुभती गाय ओळखता यायला हवी. तू नवखा आहेस त्यात. बरोबर आहे तुझं. पण तू काळजी करू नकोस. माझ्या मित्राचा भाऊ येणार आहे बरोबर. त्याच्या 30 गायी आहेत. अनुभवी आहे तो. पण जाणार कुठे? बेंगलोर जवळच्या एका गावात. तिकडे जाणार आहोत. एवढ्या लांब? हो. जर्सी गायी तिकडे चांगल्या मिळतात. बेंगलोरजवळ एक कोलार म्हणून गाव आहे. तिथं गायींचा मोठा बाजार भरतो. आजूबाजूच्या खेड्यांतून गायी वासरं विकायला येतात. काही एजंट असतात, ते बाजारात फिरून गायींची माहिती देतात. वाटल्यास आजूबाजूच्या गावातूनही गायी दाखवतात. एजंट फसवे नसतात ना? जपून रे बाबा. नाही आई, तो म्हणाला. ते फसवत नाहीत. आणि विश्वास तरी ठेवायलाच हवा ना. पण तू काही काळजी करू नकोस. 4 पैसे जास्त घेतील, पण फसवणार नाहीत ते. काळजी घे रे बाबा, सावध राहा, ती म्हणाली. आणि गायी आणण्यासाठी राजन भाड्याची टेम्पो ट्रॅक्स घेऊन गेला. रात्रभर राधाला झोप नाही. सारखी नुसती उठ बस. कधी पाणी पिणं, कधी टॉयलेटला जाणं, कूस बदलणं, आनंद आणि भीती, त्यातून वाटणारी काळजी. राधा, झोप, मंगेशराव म्हणाले. काळजी करू नकोस. विश्वास ठेव त्याच्यावर. आपला मुलगा चुकीचं काही करणार नाही. विश्वास आहे हो, पण तरी काळजी वाटतेच ना. इथं काळजी करून काय होणार? त्यापेक्षा झोप. गाईचं स्वागत करायचं आहे ना, आणि आपण आहोत ना त्याच्या पाठीशी. दुसऱ्या दिवशी गायी येणार नाहीत हे माहीत असूनही वाट बघण्यात दिवस गेला. संध्याकाळी गायी घेऊन निघाल्याचा त्याचा फोन आला. सकाळी 8पर्यंत आम्ही येतो आई, असं तो म्हणाला. गायी बघून हरकशीलच तू. त्याच्या आवाजात कमालीचा आनंद होता. सकाळी उठल्या उठल्या तिने आरतीचा सेट काढला. वाती वळून घेतल्या. बाटलीत तूप घेतलं.
हळद कुंकवाचे करंडे घेतले. मुठभर तांदूळ, खाण्याची पानं, आरतीचं तिबक सगळं पिशवीत घालून तयारी केली. अगं आवरा, गायी येतील कुठल्याही क्षणी. आई, गायी प्लॉटवर येणार आहेत, घरात नाहीत. हो ग, विसरलेच मी. पण तरी आवरा, आपल्याला प्लॉटवर तर जायचं आहे ना. आवरा, 8-10 भाकऱ्या जास्त करा. त्या कशाला? अगं, तूप लोणचं लावलेली भाकरी गाईच्या तोंडात घालून मग ओवाळून त्यांना आत घ्यायचं असतं. मंगेशराव हसायला लागले. आता हसायला काय झालं तुम्हाला? हसू नको तर काय करू, ते म्हणाले. 8-10 भाकऱ्या कुठं पुरणार तुला? 50 भाकऱ्या लागतील, 50. आणि लोणच्याची बरणी लागेल अख्खी. काय? राधा नवऱ्याकडे बघायलाच लागली. 50 भाकऱ्या? होय. 50 गायी येत आहेत. काय? 50? होय, 50 गायी आणतोय तो. बापरे, चांगला धक्काच बसला तिला. एका गायीची किंमत लाखाच्या घरात. 50 गायींचे 50 लाख, शिवाय फ्लॉटवर बांधलेल्या गोठ्याचा खर्च. बापरे, शब्द घशातच अडकले. 50-60 लाखाचं कर्ज फिटणार? पुन्हा व्याज वेगळंच, शिवाय एवढा चारा आणणार कुठून? गोठ्यातल्या एखाद दुसऱ्या गाई म्हशीचं करेपर्यंत जीव मेटाकुटीला येतो, आणि 50 गाई? घाबरायलाच झालं तिला. हा करतोय ते बरोबर करतोय ना? उद्या कर्ज फिटलं नाही तर? घरावर जप्ती आली तर? काय करेल हा? जीव घाबरला तिचा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या नजरेसमोरून तळून जाताच घाम फुटला तिला. कसला विचार करतेस एवढा? नवऱ्यानं विचारलंच. काही नाही, तिनं स्वतःला सावरलं आणि स्वतःला बजावलं. आता हा विचार करायचा नाही, असलं काही मनात सुद्धा आणायचं नाही. त्यानं ठरवलं, आपण मदत करायची, त्याच्या पाठीशी राहायचं. बस, आता मनातली निराशा, भीती, काळजी काढून टाक आणि तयार हो. त्याचा फोन आला की जायचे स्वतः स्वागताला. 8 वाजता त्याचा फोन आला. आम्ही अर्ध्या तासात पोचतोय. सगळे जायला तयार झाले. मोठा मुलगा चेतन आणि क्रांती 2 व्हीलरवरून, तर बाकीचे सगळे रिक्षातून प्लॉटवर पोहोचले. अजून गायी आल्या नव्हत्या. फिरून सगळ्यांनी गोठा बघितला. चारी बाजूनी कंपाऊंड, त्याच्या एका बाजूला मध्ये मोठं गेट असलेली मोठी जागा, आत एका बाजूला पत्र्याची शेड. तिथं कामासाठी असल्या माणसाने माहिती दिली. रात्री मोकळ्या जागेतच राहणार आहेत, त्यांना बांधलं जाणार नाही. उन्हात सावली हवी असणाऱ्या गायी शेडमध्ये येऊन राहतील. कंपाऊंडच्या बाहेर 2 मोठ्या खोल्या होत्या. खोल्या म्हणजे 4 बाजूनी 5-1 फुटाच्या भिंती आणि वर सिमेंटच्या पत्र्यांचं छप्पर. एक खोली छोट्या वासरांसाठी आणि दुसरी व्यायलेल्या गायींसाठी, म्हणजे बाळंतिणीची खोली. सगळ्यांना हसायला आलं. काय दिमाग आहे बघा गायींचा, सपना हसत म्हणाली. आजकाल कुठल्याच घरात बाळंतिणीची खोली नसते. चैन आहे गायींची. आता बाळंतिणी घरात एका ठिकाणी खोलीत बसतात कुठे? क्रांती म्हणताच पुन्हा सगळे हसायला लागले. दोन्ही खोल्यांच्या मागे लांब लचक दावण, वर सिमेंटचे पत्रे घातलेले. धार काढण्यासाठी गायींना इथं आणलं जाईल, मंगेशराव म्हणाले. एका वेळेला 15 ते 20 गायींचं दूध काढलं जाईल मशीननं. आल्या वाटतं गाई. मोबाईल वाजताच मंगेशराव म्हणाले. फोन राजनचाच होता. 5 मिनिटात पोचतोय. सुनानी पिशवीतून आरतीचा सेट काढला. वाती घालून निरांजनं लावली. पुडीत बांधून ठेवले तांदूळ तबकात ओतले. हळदी कुंकवाचे करंडे काढून घेतले आणि 5-1 मिनिटात भराभर एकामागोमाग एक 10 टेम्पो आणि राजनने नेलेली टॅक्सी आली. एकेका टेम्पोत 5-5 गायी. टेम्पो कट्ट्याला टेकवून गायींना उतरवले जाऊ लागले. गायींचं उतरणं, त्यांचं हंबरणं, उतरण्याची गडबड,
भांबावलेली त्यांची नजर सगळं बघण्यासारखं होतं. नजर ठरत नव्हती. एका टेम्पोमधून तर नुकतीच व्यालेली गाय उतरली. अजून वारसुद्धा पडली नव्हती. सोबत असलेलं नवजात वासरू, त्याला तर राजानं उचलून खाली घेतलं. अगं बाई, किती सराईतपणे यानं वासराला घेतलं, अगदी आपल्या पोराला घेतल्यासारखं. राधा खुशच झाली. राजांचे कपडे खराब झाले, पण त्याचं आपल्या कपड्यांकडे लक्ष नव्हतं. कौतुकाने तिने राजांकडे पाहिलं. आता हा सगळं व्यवस्थित होणार, त्याची खात्री पडली. चला, गायींना ओवाळून घ्या, मंगेशराव म्हणाले. जाऊ द्यात त्यांना गोठ्यात, 12 तास अवघडून राहिल्यात बिचाऱ्या, मोकळं होऊ दे त्यांना जरा. राधा आणि दोघी सुना पुढं झाल्या. आनंदानं ऊर भरून आला राधाचा. समोर गाईच गाई. क्षणभर न पाहिल्या त्या कृष्णाच्या गोकुळात आल्यासारखं वाटलं त्यांना. काळ्या, पांढऱ्या, तपकिरी आणि काही मिक्स रंगाच्या गाई, हत्तींच्या पिलांसारख्या उमद्या, नजर ठरत नव्हती. कौतुकानं बघत राधा पुढे झाली. तपकिरी रंगाच्या गायी पुढे येऊन राहिली. करंड्यातलं कुंकू चिमटीत घेऊन ते आता कुंकू गाईच्या कपाळावर लावणार, एवढ्यात राजन म्हणाला. हां 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 आई, कुंकू लावू नका त्यांना, फक्त ओवाळा त्यांना. का रे? अगं इन्फेक्शन होईल त्यांना. राधाबाईचा हात झटक्यात मागे गेला. गायींना कुंकू लावल्यानं त्यांना इन्फेक्शन होतं. मन नाराज झालं. या आपल्या गायी नव्हेत. अगं आई, या गायी नाजूक असतात. राजन म्हणाला. गावठी गायींसारखं यांना असलं काही चालत नाही. खूप जपावं लागतं यांना. चला, पटपट ओवाळून घ्या. तिघींनी सगळ्या गायींना ओवाळलं. 5-6 वासरं होती, त्यांनाही ओवाळलं. व्यायलेल्या गायीला तर आधीच तिच्या बाळंतिणीच्या खोलीत नेलं होतं. गायीनं मग मोकळ्या गोठ्यात सोडून कंपाऊंडचं दार बंद केलं. गायींना कोंडवाड्यात घातल्यासारखं वाटलं तिला. दुखावलेल्या राधाबाईला सगळा कोरडा व्यवहार वाटला. हे गायींचं सांभाळणं नव्हे, त्यांना पाळणं नव्हे, हा तर गायींचा प्रोजेक्ट होता. इथं फक्त व्यवहार होता आणि तो आर्थिक उलाढालीशी जोडला होता. माया नव्हती, प्रेम नव्हतं, जिव्हाळा नव्हता, आपुलकी नव्हती, आपलेपणा नव्हता. पुढं एका एका गोष्टीची प्रचिती येत गेली आणि राधा नाराज होत गेली. जीवाची नुसती घालमेल. व्यायलेली गाय येताना टेम्पोतच व्यायली होती. ओली बाळंतीण गाय झाली म्हणून काय झालं? गळा तिलाही सोसाव्याच लागले असतील. त्याशिवाय काय सुटका होते? बायकांसारखंच की. राधाचं काळीज हे लावलं. वाटलं उणउणीत पाण्यानं तिला आंघोळ घालावी, मायेनं पाठीवरून हात फिरवावा, विचारावं, फार त्रास झाला का ग? बोलावं तिच्याशी, सांगावं, मी आहे, आता काळजी करू नकोस. तिला विश्वास द्यावा. पण स्पर्शातून ही गाईला जंतू संसर्ग होईल म्हणून लेकानं तिला गप्प बसवलं. गोठ्याकडे येऊच दिलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय झालं कुणास ठाऊक, पण बाळंतीण गाय वारली एकाएकीच. राधाच्या डोळ्यांना धारा लागल्या. बिचारी गाय आणि पोरकं वासरू. काळजात कालवा कालव झाली तिच्या. कुठली गाय कुठं येऊन मिली. खूप वाईट वाटलं. घरातलं वातावरण एकदम गंभीर झालं. इतकी कळा घराला आली, पण ती गाय मेली म्हणून नव्हे, तर लाख रुपयांचं नुकसान झालं म्हणून. लाखाचा आकडा मध्यमवर्गीयांसाठी लहान नव्हता हे तिला समजत होतं, पण जीव त्याहून मोठा याची जाणीव कुणालाच नव्हती. बरं झालं आपण गायीच्या पाठीवरून हात फिरवला नाही ते, नाहीतर आपल्या हाताच्या इन्फेक्शननेच गाय मेली असं झालं असतं. तिच्या मनात सावध विचार आला. तिनं स्वतःला वाचवलं तरी मनात आलंच, गायीच्या जीवापेक्षा स्वतःला असं वाचवणं मोठं आहे का? तिला स्वतःचीच लाज वाटली. आपणही एवढ्या व्यवहारी कशा आणि कधी झालो? आठवलं, लहान असताना गोठ्यात रेडकू मेलं
तरी तिच्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही. दिवसभर डोळे ओलसर असायचे. एकदा तर म्हैस मेली तर दिवसभर ती उपाशी राहिली. रड रड रडली. गोट्यातून म्हैस नेईपर्यंत तिनं घरातील कुणाला पाणीही पिऊ दिलं नाही. घर दुखवट्यात बुडून गेलं. सुतकी कळ आली. आर्थिक नुकसानीचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नव्हता. आणि इथं नुकसानीशिवाय दुसरा विषय नव्हता. माणूस एवढा दगडासारखा कसा होतो? उद्या आपल्याला काही झालं म्हातारपणी आणि 2-3 लाख खर्चायची वेळ आली तर काय करतील हे? उद्याच्या उद्या सगळ्या गायींचा विमा उतरव बाबा, मंगेशराव लेकाला म्हणाले. उगाच रिस्क नको घ्यायला. राजन कामाला लागला. कागदपत्र गोळा करायला लागला. विमा एजंटला भेटू लागला. तहान नाही, भूक नाही, स्वतःकडे लक्ष नाही. पायाला भिंगरी बांधल्यासारखी पळापळी करू लागला. कधी झोपत होता, कधी उठत होता. त्याचं त्याला सुद्धा समजत नव्हतं. गायींचा विमा कसा काढायचा काही माहीतच नव्हतं. विमा एजंटकडून सगळी माहिती घेतली. चांगला फोटोग्राफर बघून सगळ्या गायींचे आणि वासरांचे फोटो काढून घेतले. डॉक्टरांच्याकडून सगळ्या गायींचे हेल्थ सर्टिफिकेट्स घेतले. स्वतःचं आधार कार्ड, बँक खातं सगळ्याची जमवाजमव केली. पुन्हा प्रश्न पडला, विमा 1 वर्षासाठीचा उतरवायचा की 3 वर्षासाठीचा उतरवायचा? 1 वर्षाच्या विम्यासाठी एका गायीचे 5,500 म्हणजे 50 गायींचे 27,500 आणि 30 वर्षांसाठी एका गायीचे 7,500 म्हणजे 37,500. औषध, पाणी, चारा, पशुखाद्य सगळंच विकत आणायचं. गायी आल्यापासून रोजचा खर्च चालूच होता. त्यात पुन्हा विम्याचा खर्च. स्वाभाविकच पैसे जपून वापरणं म्हणजे पैसे वाचवणंच. शेवटी विचाराअंती 1 वर्षाचा विमा उतरण्याचं ठरवलं. वर्षभरात गायी स्थिरावतील. इकडच्या हवामानाची सवय होईल. मग पुढे काळजी नाही. असा विचार करून 1 वर्षाचा विमा उतरवला. कागदोपत्री काम झालं. फाईल तयार करून पाठवली. पण प्रत्यक्ष विमा मंजूर व्हायला 15 दिवस लागले. पण ते आधीच किरकोळ तापाचं निमित्त होऊन एकापाठोपाठ एक 5 गायी दगावल्या. ताप आल्याचं धड समजलंही नाही. तेवढ्यात मृत्यूने फास आवळला. घरावर पुन्हा शोककळा पसरली. आधी विम्याचं काम बघ म्हणून बोंबलतोय तर ह्याचं लक्ष गायीकडेच. मंगेशराव खवळले. 15 दिवसात 6 गायी गेल्या. 6 लाखांचं नुकसान कुठून भरून काढणार? काम करण्याची अक्कल नाही तर नुसते उद्योग करायचे कशाला मग? पैसा पाहिजे, नुसता पैसा, जबाबदारी नको. पोरगं किती जबाबदारीनं वागतंय तरी असं का बोलताय हे? मंगेशराव बोलले. राजनला पण घाव बसले राधाला. एकदाही पोरानं कधी कामाकडे दुर्लक्ष केली नाही की कधी कामाचा कंटाळा केला नाही. मग असं बोलावंसं कसं वाटतं तुम्हाला? पोराला काय वाटेल याचा तरी विचार. आर्थिक नुकसान झालं हे खरं आहे, पण याला तो काय करणार? विम्याच्या पाठीमागं तो लागलाय, पण दुसऱ्याच्या हातातली कामं लागलीच होतील कशी हे तर त्यांनाही माहीत आहे. मग एवढं अकांड तांडव कशाला करावं आपण? ही वेळ आहे त्याच्या पाठीशी राहण्याची, त्याला आधार देण्याची. तर यांचं आपलं दुसरंच. आता रडायला काय झालं? मला काय वेड लागलंय असं बोलायला? का माझं डोकं फिरलंय? उठ, जा, लक्ष दे गाईकडं आता तरी, नाहीतर. राजनला हुंदका फुटला. तो निघून गेला आत. तशी राधा म्हणाली, अहो काय करताय हे? किती बोलताय त्याला? त्याला काय वाटेल त्याचा तरी विचार करा जरा. त्याच्या जीवाला लागलं नसेल का? तो तरी काय करणार? त्याच्या हातात होतं ते त्यानं केलं. दुसऱ्यांची कामं तो कशी करणार? विमा मंजूर व्हायला 15 दिवस लागले, त्यात त्याची काय चूक? आता हे तू मला शिकव. मी कशाला शिकवू? तुम्हीच विचार करा. पोराकडे बघा, काय अवस्था झाली आहे त्याची. पोर धड जेवत नाही, धड झोपत नाही. त्याच्याही जीवाला किती लागलंय. जरा धीरानं घ्या.
धीरानं काय घ्या, आणि जेवला नाही तर काही मरत नाही लागलीच. काय बोलताय हे? त्याच्या पाठीशी राहायचं हे ठरलंय ना आपलं, मग काय चालवलंय हे? अगं 6 लाख, 6 लाख काही आभाळातून पडत नाहीत. पैशाचं सोंग नाही आणता येत. हे समजत कसं नाही तुला? 6 गायी मेल्या 15 दिवसात. काय करणार आपण? 6 गायी मेल्या, 6 गायी मेल्या, 6 लाखांचं नुकसान झालं. ऐकून वैतागले मी आता. राधा वैतागूनच म्हणाली, डोक्यात नुसता 6 गायी मेल्या एवढाच विचार येतोय तुमच्या. 44 गायी जिवंत आहेत आपल्या, त्याचा का विचार करत नाहीत तुम्ही? मेलेल्यांचा विचार करण्यापेक्षा त्या जिवंत आहेत त्यांचा विचार करा. पोरानं काही करून घेतलं म्हणजे कसं मिळवाल त्याला? किती लाखांचा हिशोब मांडणार तुम्ही मग? नुसता पैसा पैसा पैसा, पैशाशिवाय काही दिसेना झालंय तुम्हाला. बोलता बोलता राधा रडायला लागली. मंगेशराव बघतच राहिले. जो विचार बायकोच्या मनात आला तो विचार आपण का केला नाही? खरं तर राजनची चूक नाहीच, यात तरी आपण त्याला का बोललो? पुरुष म्हणून, घरातला कर्ता म्हणून, त्याचा बाप म्हणून, की तो कमी पगारावर नोकरी करतो त्याच्या कुटुंबाला आपण पोसतो म्हणून? मुळात आपण सगळा निगेटिव्हच विचार का केला? राधासारखी सकारात्मकता आपल्यात का नाही? मंगेशराव खजील झाले, स्वतःची चूक समजले, पण आता उपयोग काय? राजनच्या वर्मी घाव बसलेच होते, ते कसे भरून काढायचे? मंगेशरावांना स्वतःच्याच नजरेतून उतरल्यासारखं झालं. राजनच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. आई, बाबा किती बोलले यांना? सपना म्हणाली, रात्र रात्र झोपत नाहीत होय हे, सारखे अंथरुणात उठून बसतात. किती समजावलं तरी त्यांचं एकच, माझ्याच्यानं काही होणार नाही, मला काही जमणार नाही. त्याचं काही चुकलं नाही ग, यांचंच चुकलं. असं बोलायला नको होतं त्यांनी. सुनेच्या भावनेशी राधानं स्वतःला जोडून घेतलं. तिला समजावत पुढं म्हणाली, पुरुषांचं हे असंच असतं बघ, माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात ते. स्वतः मिळवत असल्याने असेल कदाचित, माणसांपेक्षा पैशाचं मोल त्यांना जास्त असतं हे खरंच. नवऱ्याची बाजू सांभाळल्यासारखी, नवऱ्याला पाठीशी घातल्यासारखी, पण खरं तेच सांगून तिनं थोडी सरवासरव केली. सुनेच्या नजरेतून सासऱ्याला तिनं उतरवलं नाही. तरी म्हणाली, तरी पण चुकलंय त्यांचं, आता समजेल त्यांना. पटेल की आपण चुकलो, पण वेळ गेल्यावर पश्चाताप करून काय उपयोग? मोठा मुलगा चेतनही म्हणाला, आई 6 लाख म्हणजे आज काही फार मोठी रक्कम नाही, मी करीन राजनला मदत. एवढे काही सगळंच हातातून गेलं नाही. स्वतःचा उद्योग व्यवसाय करताना सुरुवातीला नुकसान होतंच, तसंच हे समजायचं. त्यात राजनचीही काही चुकी नाही. मी बोललो त्याच्याशी, पण तूही बोल, समजाव त्याला. मोठ्या भावाच्या नात्यानं चेतन मत्तीला तयार झाला, याचं राधाला कौतुक वाटलं. तेवढ्यानेही राधाला धीर आला. राधा थोडी निश्चिंत झाली. तरी घरातल्या वातावरणाचा तिला उबग आला. त्यात पै पाहुणे येऊन चौकशी करायचे, फोन करून विचारायचे, नको ते बोलायचे, फुकटचे सल्ले द्यायचे. अनुभव नसताना कशाला घालायचा एवढा घाट? जर्शी गायी टिकत नाहीत आपल्याकडे, एवढंच सांगायचं. नाही तर अमक्याच्या एवढ्या मेल्या, तमक्याच्या तेवढ्या मेल्या, ढमक्यानं उरल्या 2 गायी विकून गोठा गुंडाळून टाकला, तमका भिकेला लागला. काही नुसता पैसा दिसतो दुधाचा, दुसरं काय? मला तर एका गोष्टीने विचारायचं होतं, आता कोण निस्तरणार? राजनच्या सासऱ्यांनीही हात धुवून घेतले. जावई नाकर्ता असल्याचे, त्याच्यात काही धमक नसल्याचे जाणवून दिले. 6 लाखांचं नुकसान झालं की हो झटक्यात. नुसता पैसा पैसा. आर्थिक नुकसानीचीच चर्चा. गायी मेल्या याबद्दल कुणालाच काही वाटत नव्हतं. मेलेल्या गायींबद्दल रडावं,
आपल्या पोराला समजवावं की नवऱ्याला गप्प बसवावं? राधाला काही समजेच ना. त्या गायीच्या एजंटनं आजारी गायी तर गळ्यात मारल्या नसतील ना? मनात शंका आली, पण आता कशाचाच काही उपयोग नव्हता. आई, माझं काही चुकलं का ग? राजन एक दिवस रडायला लागला. एवढं धाडस करायला नको होतं का मी? तसं नाही रे बाळा, तिनं त्याला समजावलं. धाडस तर करावंच लागतं ना रे, त्याशिवाय नवं काही कसं करता येईल? पण एवढं नुकसान? तो नाराजीच्या स्वरात म्हणाला. पुन्हा पुन्हा असंच व्हायला लागलं तर? त्याला जवळ घेऊन ती म्हणाली, असं काही होणार नाही बाळा, तू काळजी करू नकोस. झाल्या गोष्टी विसरून जा, सगळं ठीक होईल. तिनं समजावलं. हवामानातला बदल त्यानं मानवला नसेल. गायीनं आणून आता जवळजवळ 3 आठवडे झाले. गेल्या 8 दिवसात काही झालं नाही याचा अर्थ आता काही होणार नाही. इथल्या हवामानाची त्यांना सवय झाली. आता काळजीचं काही कारण नाही. त्याला काळजी करू नको म्हणता म्हणता तीच काळजीनं घेरली. पुन्हा पुन्हा असंच व्हायला लागलं तर? राजनला कसं समजावणार, कसा धीर देणार? आणि त्यानं जीवाचं काही करून घेतलं तर? शेतकऱ्यांच्या आत्महत्याने आपल्यापुरतं संकट संपवण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवून दिला होता. त्या रस्त्याला हा सामोरा झाला तर? नाही, असं होता कामा नये. ती त्याला जपू लागली, लक्ष देऊ लागली. त्याच्या बायकोलाही तिनं सांगितलं, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलं. ती म्हणाली, सपना, मी तुला घाबरवत नाही, पण बाळा, आपण सावध राहूया. जरा जरी तुला काही संशय आला तर लगेच माझ्याशी बोल. तूही सतत त्याच्याशी बोलत राहा. तो म्हणाला तर प्लॉटवर जात जा. थोड्या दिवसांची वेळ आहे ही, तेवढी वेळ गेली की मग काही काळजी नाही. तुम्ही काही काळजी करू नका आई, असं काही होणार नाही. व्यवस्थित आहे तो. मुलांशी खेळतो, बोलतो, गायींचं काही सांगत राहतो, त्यामुळं काळजी करूच नका तुम्ही. आणि झालंही तसंच. महिन्याभरात गायींचा जम बसला. गायी रुळल्या. नव्या वातावरणाशी त्याने स्वतःला जुळवून घेतलं. 1-2 गायींना किरकोळ ताप आला आणि तो लागलीच उतरलाही. रोज सकाळ संध्याकाळ डॉक्टर येत होते, गायींना तपासत होते, औषध पाणी करत होते. हळूहळू डॉक्टरांनी सगळ्या औषधांची माहिती राजनला दिली. गायींना इंजेक्शन करायलाही शिकवलं. फोनवरूनच निम्मं काम होऊ लागलं. रोज 2दा येणारे डॉक्टर एकदा यायला लागले. नंतर 1 दिवसाआड यायला लागले. आता कसलीच भीती राहिली नाही. सगळं व्यवस्थित सुरू झालं. नाही म्हटलं तरी 1000-1500 लिटर दूध रोज डेअरीला जाऊ लागलं. एकदाचं रुटीन बसलं की एकदा तिच्या मनात आलं, नव्हे चुटपुट लागून राहिली की आपल्याकडे एवढ्या गायी आहेत, पण आपण एकदाही कधी धार काढली नाही. फक्त एकदाच आपल्या हातानं धार काढावी. खरं तर मशीननं धार काढणं तिला बघवत नव्हतं. धार काढण्यापूर्वी जनावरांच्या डोक्यावर थोपटणं, पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं, त्यांच्याशी बोलून संवाद साधणं, जनावरांनी मान हलवणं, आपल्या काळ्या भोर डोळ्यांनी बघत थांबरून दाद देणं, आणि मग भावनेची, आपलेपणाची देणघेण झाल्यावर धार काढायला कासेत बसणं, हा एक उत्कट अनुभव होता. कास स्वच्छ धुतल्यानंतर बोटाने अंजारत गोंजारत धार काढण्यात एक सुख होतं. वासरासाठी एका स्तनातील दूध न काढता ते राखून ठेवणं, यात माया ममता होती. पण इकडे सगळा कोरडा व्यवहार होता. एकाच वेळी गायींच्या 4 स्तनांना मुठी एवढ्या नळ्या बसवल्या की झालं. मशीन चालू केल्या केल्या पाईपमधून पाणी यावं तसं एकसारखं दूध पाईपमधून पुढं सरकत राहतं, यंत्रवत. जणू गाय पण दूध देणारं एक मशीनच आहे असं. भावना शून्य कारभार सगळा. कुठला ओलावा नाही, मायेचं बोलणं नाही, 2 जीवांचं साधलेलं द्वैत नाही. नुसतं घेणं घेणं, देणं काहीच नाही. हे बघून एकदा तरी आपण आपल्या पद्धतीनं धार काढावी असं वाटत होतं. पण राजन म्हणाला, नाही आई, माणसाच्या हातून जंतुसंसर्ग नको.
पुन्हा रिस्कच नको कुठली, चाललंय तसं चालू दे. पुन्हा म्हणून मग राधा कधी गायींकडे फिरकली नाही. या सगळ्या गोष्टींना आता 8 वर्ष झाली. कर्ज फिटलं. 50 गायींच्या आता 100वर गायी झाल्या. 70-80 वासरं झाली. प्रोजेक्ट यशस्वी झाला. राजनने पतसंस्थेतील नोकरी सोडली. पूर्ण वेळ तो आपला प्रोजेक्ट सांभाळू लागला. घरात 4 चाकी गाडी आली. पण गायी पाळण्याचा आनंद काही राधाला झाला नाही. व्हावा तरी कसा? हे गायी पाळणं नव्हतंच, तर तो एक प्रोजेक्ट होता. प्रोजेक्ट, पैसे मिळवून देणारा, पैशाच्या दावणीला बांधलेला. समाधान एकच होतं की राजन रमला होता. तिच्या मुलग्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता. तो आर्थिक सक्षम झाला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे राजनला गायींचा लळा लागला होता. एकदा काय झालं, गायीचं एक वासरू साप चावून मेलं. साप विषारी होता वाटतं. डॉक्टरांना फोन करेपर्यंत 2 मिनिटात वासराने मान टाकली. तेव्हा राजन त्या वासराला मिठी मारून धाय मोकरून रडला. जेव्हा हे मंगेशरावांनी सांगितलं तेव्हा तिच्या मनात आलं, व्यवहार आता भावनेत बदलतोय. राजनला गायींचा लळा लागतोय. आता कसली भीती नाही. राधा निश्चिंत झाली. पण मनात आलं, त्यासाठी कोवळं वासरू साप चावून मरायलाच हवं होतं का? वाईटातून चांगलं घडलं हे खरंच, पण हा पण खूप चुटपुट लावणारा होता तिच्यासाठी. गायींची धार काढायची राधाची इच्छा काही पूर्ण झाली नाही. तिचं ते आवडीचं भावविश्व साकारणारं स्वप्न मात्र अपुरंच राहिलं. सभोवार पाणी असावं, पण प्यायला पाणीच मिळू नये. साधा पाण्याला स्पर्शही करता येऊ नये अशी राधाची अवस्था झाली. तिची आणि गायींची जणू भावनिक उपासमार झाली. तरी ना तिने कधी तक्रारीचा सूर काढला, ना गायीने नाराजी दाखवली. आता घरात रोज किटलीतून गायीचं दूध येतं, घरच्या गायीचं दूध. पण तरीही गायीच्या दुधाचं दही घट्ट लागत नाही म्हणून म्हैशीच्या दुधाची अर्धा लिटर दुधाची पिशवी रोज घरात येत होती. पिशवीतलं दूध पातेल्यात ओतून घेताना राधा आपलं मधनं धार काढल्यासारखी दुधाची फेसाळ रेष पातेल्यात सोडत होती आणि त्याच धारोष्ण दुधाकडे बघत समाधान मानत होती. मोठ्या झालेल्या नातवाने एकदा विचारलं गमतीनं, आजी काय करतेस? अरे म्हैशीची धार काढते या. म्हैशीची? तो आश्चर्यानं म्हणाला. आपल्याकडं तर गायी आहेत. होय रे, पण आपल्या या गायी नाजूक, त्यांना माणसाचा स्पर्श चालत नाही. म्हशी आपल्या उपजतच घट्ट असतात रे. त्या लागलीच आजारी पडत नाहीत की कोणाच्या संसर्गाने लागलीच बाधित होत नाहीत. शिळं पाकं खाऊन रस्त्यावर चरूनसुद्धा त्या धडधाकट असतात. प्रतिकारशक्तीच मोठी रे त्यांची, आम्हा बायकांसारखीच म्हण की. म्हणजे आजी? आजी फक्त हसली. मनात म्हणाली, तुम्हा पुरुषांना नाही समजायचं रे ते. आजी म्हणते ना, या अर्थी तोही हसला आणि भरल्या गोकुळात राधा उपाशी असावी अशी तिची अवस्था झाली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.